बघा, एक गाडी एका तासात 42 किलोमीटर अंतर जाते, तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल? प्रश्न सोडवायचा कसा? सोडवण्यासाठी त्रिराशिक पद्धत. काही अवघड नसते लेकरांनो. गाडी एका तासामध्ये, आता हे तास, या तासाचं रूपांतरण मिनिटांमध्ये करा. जसं इथं मिनिटे. गाडी एका तासामध्ये 60 मिनिटं असतं. गाडी एका तासामध्ये किती किलोमीटर अंतर कापते? इथं दुसरं सेक्टर किलोमीटर, पहिलं सेक्टर मिनिटे. गाडी तासामध्ये 42 किलोमीटर अंतर कापते. गाडीचा वेग तोच आहे. प्रश्न विचारला, तीच गाडी 20 मिनिटात किती अंतर कापल? इथं मिनिटाच्या भागामध्ये 20 करा. इथं प्रश्न त्रिराशिक पद्धतीनं, अर्थात तिरप्या गुणाकारानं सोडवून 20चा गुणाकार 42 सोबत करायचा आणि छेदस्थानी 60. आणि हा जो प्रश्न आहे तो समोर. इथं शून्य असतील काही समीकरण पदावल्या सोडवत असताना, ते शून्य आम्ही प्रथमतः काटले पाहिजे. आता काय उरलं? 2 42 6. याचा अर्थ 2 42 छेदस्थानी 6. साइन 7 42. आता उरलं काय हो सर? 2 गुणिला 7, म्हणजे हा गुणाकार 14 किलोमीटर. लेकरांनो, हे या प्रश्नाचं उत्तर. हीच गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल सर? 14 किलोमीटर. हे या प्रश्नाचं उत्तर. ओके. अंतर, वेळ, वेग तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.